मित्र नमस्कार. आपल्याला काकांनी इष्टावरती एक कमेंट टाकली होती की आमच्या इलाक्यामध्ये एक मनोरुग्ण आहे म्हणून, निधी तुम्ही या म्हणून. आपण आता इथं आलो आहोत. तर यांची थोडक्यात स्टोरी दादासाहेब आपल्याला सांगते. दादासाहेब आपलं नाव काय? माझं आरिफ शेख माझं नाव. आरिफ शेख. हे इथं किती वर्षापासून आहे? साधारणतः मी लहान असल्यापासून ते इथं आहेत. तुम्ही लहान हा. असल्यापासून? आणि त्यांचं काय झालं होतं, पहिले ते चांगले ड्रायव्हर होते. बर. ड्रायव्हर असताना त्यांचा ऍक्सिडेंट झाल्यामुळे त्यांचा पाय एक मोडला गेला डाव्या साईडचा. बर. त्याच्यामुळे त्यांची अवस्था बिकट होती. मग बर. इथल्या लोकांच्या सानिध्यात असल्यामुळे त्यांना लोकांनी सहकार्य केलं, ऑपरेशन केलं आणि व्यवस्थित आता ट्रीट करतायत. बर. आता ह्याच्यामध्ये काय झालं, थोडंसं यांचा काहीतरी फॅमिली प्रॉब्लेम झाला. बर. 3 जण भाऊ आहेत ते. एक भाऊ चांगला आहे, पण ह्या दोघे मनोरुग्ण झालेले आहेत. हा आणि ह्याचा एक भाऊ आहे भगवान म्हणून. आता कालच्या रील मध्ये तुम्ही तिचं व्हिडिओ शेअर केलेले आहेत. तर त्यांनाही आम्ही सुधारायचा बऱ्यापैकी प्रयत्न केला. ते 1 वर्ष भिक्षुकगृहामध्ये होते. थोडंसं चांगलं झाले, परत ते मनोरुग्ण झाले. म्हणजे त्यांचं थोडंसं माइंडली सेटअप प्रॉपर होत नाहीये तो. आणि ह्यांचंही असंच झालं. ह्यांनाही बऱ्याच वेळा मनोरुग्ण म्हणून घेऊन गेले, पण तसं काय फारसं ह्यांनी रिप्लाय दिलेला नाहीये. त्यामुळे आता बऱ्यापैकी आम्ही ह्यांना इथंच हँडलिंग करतो. म्हणजे यांचं खाणं, कपड्याचं तर काय ते त्यांच्या मनानुसारच ते वागतात, किती जरी केलं तरी आपण. आणि औषध उपचार मी स्वतःच आता बऱ्यापैकी डॉक्टरांना बोलावून ते औषध लागेल काय झालं तर आम्ही देतो त्यांना करून. आमचं एक बेसिकली माझं वैयक्तिक असं मत होतं की तुम्ही थोडस यांच्यासाठी एक जसं अनाथांची दिदी म्हणून तुम्ही काम करताय, तसंच जे बाकीच्या काही संस्था चांगल्याच काम करतात. बाकीच्या संस्था ते राहणं खाणं पिणं बाकीच्या यांच्या गोष्टी आहेत त्या करतात औषध उपचारापासून. पण जे माइंड सेटअप जी कन्सेप्ट आहे, माइंड कन्वर्ट करणे, ही जी तुम्ही कन्सेप्ट करताय ती मी आतापर्यंत कुठल्याही अशा संस्थेमध्ये ऐकलेली नाहीये की बऱ्यापैकी जे तुम्ही करताय ते. माझं एकच मत होतं की थोडंसं तुम्ही कुठंतरी एखादा असं एक ऑफिस किंवा यांच्यासाठी जे आपण शाळा म्हणतो आश्रम, त्या टाइप मध्ये जर असं काय केलं तर बऱ्यापैकी निदान 50% तरी लोक ह्याच्यातून कव्हर होतील अशी अपेक्षा आहे माझी. आणि आता मी रील वगैरे तुमच्या खूप बघतो, खूप छान तुम्ही हे करता. पण माइंड सेटअपची जी कन्सेप्ट आहे ती सगळ्यात वेगळी आहे तुमची. म्हणजे खायला कोणी देतं, राहायला कोणी देतं, कपडे कोणी देतं, पण माइंड कन्वर्ट करून थोडंसं त्याला आहे त्या स्टेबल करणं, त्या गोष्टीवर तुम्ही लक्ष देता, ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. मित्र दादासाहेबांनी जे आता आपल्याला जे शेअर केलं त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे. आपलं पण तेच मनोगत आहे की आपल्या जीवनानंद सामाजिक संस्था साताराच्या वतीनं आपण संचालित जीवनानंद आश्रमाची निर्मिती करत आहोत. पण आश्रम म्हणलं की लोकांचा एक बेसिकल वेगळा अर्थ निघतो की आश्रम म्हणल्यानंतर राहायला जागा भेटते, अन्न वस्त्र निवारा भेटतो. आणि मग आपला त्याच्या पलीकडे जाऊन आपण एक विचार केलेला आहे की या अशा लोकांना बघा, आता दादासाहेब म्हणले की यांना कपडे देतो आम्ही, चप्पल देतो, सगळे करतो, पण ते बदलत नाहीये. जोपर्यंत त्यांचं हे सेट होत नाही तोपर्यंत ते माणसामध्ये येत नाही. तर आपलं ध्येयच आहे की जे मनोरुग्ण आहेत त्या मनोरुग्णाला अन्न वस्त्र देऊन उपयोग काय होणार नाही. तर त्यांच्यासाठी आपण आश्रमाची निर्मिती करून आश्रममध्ये त्यांना घेऊन अन्न वस्त्र निवारा आणि औषध उपचार करून त्यांना परत माणसामध्ये आणण्याचा आपला जो संकल्पना आहे ते आपण करत आहोत. दादासाहेबांना मी एक शब्द देते की आश्रम बरेच काम करतात, छान काम करतात, पण त्याच्या पलीकडे जाऊन जे मनोरुग्णाचं जे आम्ही काम ज्या हाती घेतलेलं आहे ते आम्ही दादासाहेब लवकरात लवकर उभं करणार आहोत. आणि आपण जी कमेंट दिली, आपले जे विचार मांडले आणि आपल्या माध्यमातून किंवा इथल्या मोहलाच्या माध्यमातून तुम्ही स्वतः त्यांना ऑपरेशन केलं, जेवण खाण्याचं बघत आहात, त्याच्याबद्दल आमच्या संस्थेच्या वतीनं, युट्यूब चॅनलच्या वतीनं, इंस्टाग्राम चॅनलच्या वतीनं, फेसबुक चॅनलच्या वतीनं खरंच आपले आभारी आहोत, धन्यवाद आहोत की अशी सुद्धा माणुसकी जपणारे पण लोक आपल्या सातारा शहरामध्ये आहेत. आणि त्यातले आपले एक म्हणजे हे दादासाहेब. तर मित्र, आपण फक्त रीलच करून सोडत नाहीये, फक्त रीलच करून आपल्या चॅनल आपण वाढवत नाहीये. त्याच्या बेसिकल आपलं आहे की आश्रमाची निर्मिती करणे, आश्रममध्ये अन्न वस्त्र निवारा आणि मनोरुग्णाची माइंडसेट करण्याचं आपण पूर्णपणे काम हाती घेणार आहोत. मग तो किती मोठा वेडा असू देत, मग तो मारामारी करू दे, भांडणं करू दे, हात्याला घेऊ दे, चाव दे, काही होऊ देत, पण त्यांना बरं करण्याचं आमचा संकल्प आहे. आम्ही तो प्रयत्न करत आहोत.
आणि मित्र दादासाहेबांनी आपल्याला इंस्टाग्राम मध्ये कमेंट केली, त्यांच्या माध्यमात आपण इथपर्यंत आलो. दादासाहेब त्यांना सहकार्य करतात. दादासाहेबांनी पण सांगितलं आपणही त्यांना सहकार्य करतोय. तर दादासाहेबांसाठी एक लाईक झाली पाहिजे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ त्याच्या लोकांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यामध्ये एक छोटंसं अजून एक सांगायचं तुम्हाला की आता आम्ही एक संस्था चालवतोय, वैद्यकीय मदत कक्ष. बर तर त्या कक्षामध्ये आम्ही आता असं एक डेव्हलपमेंट करतोय, जे गरीब लोक आहेत किंवा जी अनाथ आहेत बर किंवा ज्यांना औषधांची गरज आहे, बर ते बऱ्यापैकी आम्ही प्रयत्न करतोय की ती औषधं कमीत कमी किमतीमध्ये. आता काय झालंय की बेरोजगारीचा थोडासा परत स्लॉट यायला लागलाय. बरोबर. त्याच्यामध्ये लोकांना फारसा असा औषध उपचार करण्यासाठी एवढा फार खर्च पेलवत नाही. तर त्याच्यामध्ये होईल त्या कमीत कमी ह्याच्यामध्ये आता आम्ही औषधं सुद्धा लोकांना देतोय. आपल्या संस्थेचं नाव काय? माझं कलर्स सोशल फाउंडेशन म्हणून आता मी एक रजिस्ट्रेशन केलेलं आहे. बर आणि माझी स्वतःची एक मी सर्पमित्र म्हणून गेली 15 ते 16 वर्ष झालं काम करतोय. बर मी BRCF मध्ये काम करतोय, बायोडायव्हर्सिटी रिसर्च अँड कन्झर्वेशन फाउंडेशन मध्ये. बर मी ऍज अ संस्थापक म्हणून काम करतोय, गेली 20 वर्ष झाले त्यामध्ये. बर आणि सर्पमित्र म्हणून एक 16 वर्ष झालं काम करतोय अच्छा. त्याच्यामध्ये. तर बऱ्यापैकी मी एक सोशल वर्क मध्ये एवढं काम करत असताना मला खूप अशा गोष्टी जाणवल्या की काही स्नेक बाईट जे लोक होतात त्यांच्यासाठी औषध उपचारासाठी खर्च नसतो किंवा सिव्हिल हॉस्पिटलला काही ASV अँटी स्नेक वेनम उपलब्ध नसतात, तर ते त्यांना उपलब्ध करून देण्याचा आपण प्रयत्न करतो. म्हणजे आपण एवढे मोठं नाहीये की ते परचेस करून देऊ शकतो. जे आपल्याकडे आहे तेवढं आपल्याला सहकार्य होईल तेवढं आपण त्या गोष्टीमध्ये करत असतो. आणि त्यामध्ये तुमच्यासारखे काही एक जे लोक समाजकार्य करणारे आहेत त्यांच्या मार्फत त्या गोष्टी आतापर्यंत आमचे पूर्ण झालेले. आणि जे कन्सेप्ट जे आता तुम्ही म्हणताय मनोरुग्णासाठी, त्याच्यासाठी जर तुम्हाला जे काही मेडिसिन लागत असतील तर बऱ्यापैकी मी 100% प्रयत्न करीन माझ्याकडून तुम्हाला ती मेडिसिन मिळावी. नक्कीच लागणारच आहे. कारण प्रश्न असा आहे की मी गेल्या 40 वर्ष सामाजिक कार्य करते, राजकीय काम करते, सातारचे प्रॉपर राहणार आहे. पण बऱ्याच ठिकाणी मी असं बघते, बराच माझा अनुभव आहे की इथपर्यंत लोक येऊन पोहोचतात. आता मी इथपर्यंत आली, मी गेले, पुढे यांचं काय? तर त्याच्या पुढे जाऊन आपल्याला काम नक्कीच करायचंय, करतोय आपण. आणि त्यात तुम्ही सहभागी दर्शवलीत, त्याच्याबद्दल दादासाहेब आपलं मनपूर्वक धन्यवाद. तुमचा नंबर द्या, तुम्हाला फोन करेन. नमस्कार.